नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा तुम्ही दररोज न चुकता 4 अंडी खाता तेव्हा तुमच्या शरीराच्या आत नक्की काय घडतं? बहुतांश लोकांना याची अजिबातच कल्पना नाही आणि आता तर तुम्हाला ते समजणार आहे। ते ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, कारण अंड्याबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत। कोलेस्ट्रॉलबद्दल तुम्हाला आजवर खूप काही सांगितलं गेलं आहे। अनेक दशकांपासून लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आणि चुकीची माहिती भरवली गेली आहे। पण तरीही अंडी हे या पृथ्वीवरील सर्वात शक्तिशाली आणि तरीही ज्यांच्याबद्दल सर्वाधिक गैरसमज आहेत असं अन्न आहे। आज मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप म्हणजे सविस्तर सांगणार आहे की रोज 4 अंडी खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये नक्की काय बदल होतात। तुमची ऊर्जा, तुमचं मेटाबॉलिझम, चयापचय, तुमचा मेंदू, तुमची दृष्टी आणि अगदी तुमचे हार्मोन्स संतुलन कसं सुधारतं हे पाहून तुम्ही थक्क व्हाल। त्यामुळे माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा, कारण व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले फायदे असे आहेत ज्याबद्दल कोणीच कधी बोलत नाही। आणि या व्हिडिओचा कोणताही भाग ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग सुरुवात करूया। अंड्याच्या जबरदस्त फायद्यांकडे वळण्याआधी आपल्याला लोकांच्या मनातील एका सर्वात मोठ्या भीतीबद्दल बोललं पाहिजे। ती म्हणजे रोज अंडी खाल्ल्याने माझं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही का? मला हे अगदी स्पष्ट करून द्या। याचं उत्तर आहे नाही। आणि खरं सांगायचं तर यामुळे कधीच कोलेस्ट्रॉल वाढत नव्हतं। ही सगळी भीती एका कच्च्या पायावरती उभी होती। 1960च्या दशकातील जुन्या आणि चुकीच्या संशोधनावरती हे आधारित होतं, जे नंतर पूर्णपणे खोटं ठरलं आहे। ते पुरावे सुरुवातीपासूनच खूप कमकुवत होते। आता आधुनिक विज्ञानाने काय सिद्ध केलं आहे ते पहा। तुमचं लिव्हर म्हणजे यकृत शरीराला लागणारं बहुतांश कोलेस्ट्रॉल स्वतःच तयार करत असतं। ते प्रामुख्याने तुमच्या अन्नातून येत नाही। त्यामुळे जेव्हा तुम्ही नियमितपणे अंडी खाता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये हे घडतं। तुमचं लिव्हर कोलेस्ट्रॉलचं उत्पादन नैसर्गिकरित्या कमी करतं। तुमचं HDL म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल अनेकदा वाढतं। तुमच्या शरीरातील LDLचे कण प्रत्यक्षात आकाराने मोठे आणि हलके होतात, जे कमी धोकादायक असतात आणि तुमच्या ट्रायग्लिसराईडची पातळी बऱ्याचदा सुधारते। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की अंडी ते छोटे आणि घन LDL कण तयार करत नाही, जे हृदयाच्या आजारांशी जोडलेले असतात। उलट अंडी एक सुरक्षित आणि आरोग्यदायी कोलेस्ट्रॉल प्रोफाइल तयार करण्यास मदत करतात। आणि जर हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल तर थांबा, आपण फक्त सुरुवात केली आहे। आता आपण प्रोटीनबद्दल बोलूया, पण हे आपण थोडं सोप्या भाषेमध्ये समजून घेऊ। प्रोटीन असलेल्या इतर अन्नांचा विचार करा, जसं की चिकन, ब्रेड, मटण किंवा मासे। हे सर्व प्राण्यांच्या स्नायूंचे भाग म्हणजे मसल टिश्यूज आहेत। त्यांचा जैविक उद्देश हालचाल करणं हा होता, ज्यामुळे त्यांची प्रोटीन रचना घट्ट आणि कठीण असते, जी तोडणं किंवा पचवणं तुमच्या शरीरासाठी थोडं जड जातं। आता अंड्याचा विचार करा। अंड हे हालचालींसाठी बनवलेलं नाही। हे जीवनाची सुरुवात करण्यासाठी निसर्गाने दिलेलं एक अल्टिमेट स्टार्टर किट आहे। एका पेशीपासून संपूर्ण सजीव प्राणी तयार करण्यासाठी लागणारा प्रत्येक घटक त्यात असतो। हा मूलभूत फरक असल्यामुळेच पृथ्वीवरील कोणत्याही नैसर्गिक अन्नापेक्षा अंड्यातील प्रोटीनचं बायोलॉजिकल व्हॅल्यू, जैविक मूल्य सर्वात जास्त आहे। आता बायोलॉजिकल व्हॅल्यू म्हणजे नक्की काय? तर ते एका साध्या प्रश्नाचं उत्तर देतं। तुम्ही खाल्लेलं किती प्रोटीन तुमचं शरीर प्रत्यक्षात शोषून घेऊ शकतं आणि वापरू शकतं? चला आकडेवारी आपण बघू शकतो। मटण किंवा रेड मीटचं प्रोटीन साधारण 75 ते 80% वापरणं योग्य असतं। माशाचं प्रोटीन 80 ते 85% आणि चिकनचं प्रोटीन साधारण 79% वापरण्यायोग्य असतं। पण अंड्याचं प्रोटीन ते पूर्ण 100% वापरण्यायोग्य असतं। अंड्याच्या बाबतीमध्ये प्रोटीनचा प्रत्येक ग्रॅम कामाला येतो, काहीही वाया जात नाही। ही जबरदस्त कार्यक्षमता थेट तुमच्या स्नायूंची झीज वेगाने भरून काढते, हाडांचे टिश्यू, टेन्स आणि लिगामेंट मजबूत करतं, तसेच हार्मोन्स आणि एन्झाईम्स उत्पादन वाढवतं, त्वचेची दुरुस्ती करतं आणि रोग प्रतिकारशक्ती मजबूत करतं। त्यामुळे जर तुम्हाला
व्यायाम केल्यानंतर किंवा अगदी रोजच्या धावपळीच्या जीवनात थकवा, अशक्तपणा किंवा शरीर लवकर भरून येत नाही असं वाटत असेल तर तुमच्या आहारामध्ये अंड्यांचा प्रोटीनचा समावेश करणं हा सर्वात प्रभावी आणि शक्तिशाली उपाय ठरू शकतो. पण खरा धक्का तर अजून पुढे आहे. अंड्यातील पिवळ्या बल्काचा ऊर्जेसाठी होणारा फायदा. लोक अनेकदा अंड्याकडे फक्त प्रोटीन म्हणून पाहतात, पण सत्य खूप वेळा वेगळं असतं. अंडी हे ऊर्जेचा एक अनोखा स्रोत देखील आहे. ते कसं? जेव्हा तुम्ही फक्त मांस खाता तेव्हा तुमच्या शरीरातील फक्त 10 ते 20% प्रोटीन ऊर्जेसाठी वापरू शकता. हे इंधन संथ आणि कमी कार्यक्षम असतं. पण अंड्यामध्ये फॅट्स असतात, विशेषतः पिवळ्या बल्कामध्ये, ज्यामुळे सगळंच बदलतं. अंड्याचा सुमारे 65% भाग इंधन म्हणून वापरला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की तुमची ऊर्जा अचानक कमी होणार नाही, एनर्जी क्रॅश होणार नाही, दिवसभर स्थिर ऊर्जा मिळेल, एकाग्रतासुद्धा वाढेल आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहील. हेच कारण आहे की जे लोक सकाळी नाश्त्याला साखरयुक्त बिस्किट किंवा मग फक्त टोस्ट खाण्याआधी अंडी खाण्यास सुरुवात करतात, त्यांना फक्त 1 तास नाही तर 4 ते 6 तास पोट भरल्यासारखं वाटतं. आणि जर तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की वजन कमी करण्याचा डाएटवर असलेले लोक अंड्यावर का अवलंबून असतात, तर हेच त्याचं कारण आहे. आता अंड्याचा पांढरा भाग एक अँटीबॅक्टेरियल चिलखत. आता आपण एका अतिशय रंजक आणि ज्याबद्दल खूप गैरसमज आहे अशा गोष्टीकडे वळूया, ती म्हणजे अंड्याचा पांढरा भाग. अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये अँटीमायक्रोबियल प्रोटीन्स असतात, म्हणजेच ते नैसर्गिकरित्या जीवाणूंचा, अगदी हानिकारक जीवाणूंचाही नाश करतात. अंड्यामध्ये हे का असतं? कारण अंडी ही निसर्गाची एक संरक्षक ढाल आहे. पिल्लू तयार होण्यापूर्वी अंड्याला पर्यावरणातील बॅक्टेरियापासून स्वतःचं रक्षण करावं लागत असतं. म्हणूनच अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये असे एन्झाईम्स असतात जे बॅक्टेरियाच्या भिंती तोडतात. असे प्रोटीन्स असतात जे बॅक्टेरियाला पोषण चोरण्यापासून रोखतात. आणि त्यात असे रेणू असतात जे लोह म्हणजेच आयन बांधून ठेवतात, जेणेकरून रोगजनकांना ते वापरता येऊ नये. तसेच बायोटीन म्हणजे व्हिटॅमिन B7ला पकडून ठेवणारी संयुगे त्यात असतात. आणि इथेच एक मोठा गैरसमज येतो, जो तुम्ही कदाचित ऐकला असेल की कच्ची अंडी खाल्ल्याने बायोटीनची कमतरता येते. हो, हे खरं आहे. पण जर तुम्ही रोज 10 कच्ची अंडी प्यायला तर अंड्याचा पांढरा भाग शिजवला की बायोटीनला रोखून धरणारा घटक नष्ट होतो. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही अंडी शिजवून खाताय तोपर्यंत बायोटीनची कमतरता होण्याचा धोका शून्य आहे. आता अंड्याच्या आत लपलेल्या त्या खऱ्या स्नायू निर्मात्याबद्दल बोलूया. मला एक विशिष्ट अमायनो ॲसिडबद्दल तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याचं नाव आहे ल्युसीन. ल्युसीनचा विचार फक्त शरीराचा एक घटक म्हणून करू नका, तर याला एक मास्टर स्विच किंवा मुख्य घटक म्हणून करा. तुमच्या शरीराला स्नायूंची दुरुस्ती आणि बांधणी सुरू करण्याचा आदेश देतो. हे तुमच्या पेशींच्या आत स्नायू तयार करण्यासाठी लाईटचं बटन चालू करण्यासारखं आहे. आणि अंड्यामध्ये हे ल्युसीन भरपूर प्रमाणामध्ये असतं. खरं तर इतर कोणत्याही सामान्य अन्नापेक्षा अंड्यामध्ये ते जास्त असतं. त्यामुळे जर तुम्ही अशी व्यक्ती असाल जी नियमित व्यायाम करते, रोज फिरायला जाण्याचा प्रयत्न करते किंवा अंगमेहनतीचं काम करते, किंवा जर तुमचं वय 40च्या वर असेल, ज्या वयामध्ये स्नायूंची ताकद नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते, तर दिवसाला 4 अंडी खाणं तुमच्यासाठी खूप मोठा बदल घडू शकतं. हे तुमच्या शरीरातील ल्युसीनचा तो सतत सिग्नल पुरवतं, ज्याची शरीराला स्नायू टिकवून ठेवण्यासाठी, वेगाने रिकव्हरी होण्यासाठी, ताकद कायम ठेवण्यासाठी आणि म्हातारपणातही हालचाल चांगली राहण्यासाठी आणि मेटाबॉलिझम मजबूत करण्यासाठी गरज असते. कारण एक अंतिम सत्य हे आहे की वयोमानानुसार तुम्ही जेवढे जास्त स्नायू टिकवून ठेवाल, तेवढेच तुमचे आयुष्य जास्त मजबूत आणि स्वावलंबी असेल. आता आपण अशा एका भागाकडे वळत आहोत जो तुमच्या आरोग्यासाठी खरोखरच गेम चेंजर आहे. आणि ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्वचितच कोणी समजावून सांगेल. अंडी हे 3 अत्यंत महत्त्वाच्या पोषक घटकांचा सर्वात उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. कोलिन, नैसर्गिक बीट आणि फोलेट. आणि हे तिघे मिळून तुमच्या शरीरातील एका मुख्य प्रक्रियेला
मदत करत असतात, जिला मिथिलेशन असं म्हटलं जातं. मी तुम्हाला हे सोप्या भाषेमध्ये सांगते. मिथिलेशनला तुमच्या शरीराची देखभाल आणि दुरुस्ती करणारी टीम समजा. ही टीम तुमच्या DNA ची दुरुस्ती करण्यासाठी, रसायने आणि हार्मोन्स डिटॉक्स करण्यासाठी, विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आणि मेंदूला लागणारी आवश्यक रसायने तयार करण्यासाठी जबाबदार असते. पण जर ही मिथिलेशन प्रक्रिया संत किंवा आकारक्षम असेल तर तुम्हाला ब्रेन फॉग म्हणजे मेंदूवर धुकं असल्यासारखं वाटणं, एकाग्रतेचा अभाव, सतत ऊर्जा कमी वाटणं, शरीरामध्ये सूज वाढणं, डिटॉक्स सिस्टम खराब होणं आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढणं अशा समस्या जाणवू शकतात. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. सुमारे 40% प्रौढांमध्ये एक अनुवंशिक कमजोरी असते, ज्यामुळे त्याची ही मिथिलेशन प्रक्रिया कमी कार्यक्षम असते आणि अनेकांना याची अजिबात कल्पना देखील नसते. अंडी या समस्येवरती थेट काम करतात. या नाजूक प्रक्रियेला लागणारा कच्चे अंडी पुरवतात आणि तोही अशा स्वरूपामध्ये जो शरीर सहज शोषून घेऊ शकेल. म्हणूनच जेव्हा लोक नियमितपणे अंडी खातात तेव्हा त्यांना त्यांच्यामध्ये खूप मोठे बदल जाणवतात, जसं की स्पष्ट विचार करण्याची क्षमता, तीक्ष्ण स्मरणशक्ती, सुधारलेला मूड आणि लिव्हरचं चांगलं आरोग्य. अंड्याच्या बाबतीत हे एक शक्तिशाली स्मरणपत्र आहे की तुमचं शरीर फक्त अन्न खात नाही आहे, तर ते एक अचूक बायोलॉजिकल टूल सेट शोधून घेत आहे. आता आपण तुमच्या दृष्टीचं रक्षण करण्याबद्दल बोलूया. अंड्याच्या त्या सोनेरी बल्कामध्ये तुमच्या डोळ्यांसाठी 2 सर्वात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स लपलेले असतात. ल्युटीन आणि झिंगझंतीन या घटकांना तुमच्या डोळ्यांचा नैसर्गिक गॉगल समजा. हे थेट तुमच्या रेटिनामध्ये जमा होतात. रेटिना म्हणजे तुमच्या डोळ्यांचा मागचा तो नाजूक पडदा जो कॅमेऱ्याच्या सेन्सरसारखा काम करत असतो आणि प्रकाशाला मेंदूसाठी सिग्नलमध्ये बदलत असतो. त्यांचं मुख्य काम म्हणजे एक नैसर्गिक फिल्टर म्हणून वागणं. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे, तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉप स्क्रीनच्या निळ्या प्रकाशामुळे आणि वाढत्या वयामुळे होणाऱ्या झिजेपासून तुमच्या रेटिना पेशींचं रक्षण करणं. त्यामुळे जर तुम्ही दररोज फोन वापरत असाल, तर तुम्ही तासनतास कम्प्युटरवरती काम करत असाल, उन्हामध्ये फिरत असाल किंवा उजेडात डोळे बारीक करावे लागत असतील, तर नियमितपणे अंडी खाणं हा तुमच्या डोळ्यांच्या संरक्षणाची भिंत मजबूत करण्याचा सर्वात सोपा मार्ग असू शकतो. आणि याचा एक बोनस फायदासुद्धा हे पोषक घटक कमी प्रमाणामध्ये तुमची दृष्टी तीक्ष्ण करतात. म्हणूनच अंडी खाणाऱ्या अनेक लोकांना रात्रीच्या वेळी नजर अधिक स्पष्ट झाल्याचं जाणवत असतं. हा असा फायदा आहे जो तुम्ही स्वतः अनुभवू शकता. तुम्हाला तुमच्या मेंदूची क्षमता अपग्रेड वाढवायची आहे का? मेंदू कशाने बनला आहे ते पहा. नाजूक पडदे जनतल्लक राहण्यासाठी विशेष फॅट्सची गरज असते. त्या फॅट्सना फॉस्फोलिपिड्स म्हणतात आणि ते प्रत्येक अंड्याच्या पिवळ्या बल्कामध्ये ठासून भरलेलं असतं. अशा प्रकारे अंडी तुमची बुद्धिमत्ता वाढवतात. ती स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता सुधारतात. तुमचं लक्ष एकाग्र करतात. तुमचा मूड संतुलित ठेवण्यास मदत करतात आणि तुमचं डोकं शांत आणि तल्लख ठेवतात. म्हणूनच परीक्षेच्या काळामध्ये, विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये, वृद्धांची स्मरणशक्ती जपण्यासाठी, डोक्याच्या दुखापतीपासून सावरण्यासाठी किंवा मग ब्रेन फॉक्सची लढणाऱ्या लोकांसाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. तुमच्या मेंदूला तेच खाऊ घाला ज्याने तो बनला आहे. तुमचा मेंदू अंड्यांना फक्त पसंत करत नाही, तर तो त्यावरच जास्त कार्यक्षम होत असतो. आता अंड्यांमध्ये लपलेली अशी विटॅमिन शोधूया जी तुम्हाला कदाचित माहीतही नसतील. हे एक सामान्य दिसणारं अन्न पोषक तत्वांचा एक असामान्य आणि शक्तिशाली खजिना आहे. अंड्यामधून विटॅमिन K2 मिळतं, जे कॅल्शियमला तुमच्या रक्तवाहिन्यांमधून काढून थेट तुमच्या हाडांमध्ये पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम करत असतं. अंडी हे रेटिनॉलचा एक स्रोत आहे, जे विटॅमिन Aचं खरं रूप आहे, जे थेट तुमची रोगप्रतिकार शक्ती आणि त्वचेचे आरोग्य सुधारतं. या व्यतिरिक्त त्यात विटॅमिन D सुद्धा असतं, जो फक्त हाडांच्या आरोग्यासाठीच नाही, तर हार्मोन्सचं संतुलन राखण्यासाठी आणि मूड चांगला ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो.
अंड्याकडे पाहण्याचा सामान्य दृष्टिकोन त्याचं महत्त्व कमी करतो. बहुतांश लोकांना त्या ठासून भरलेल्या पोषक तत्वांची कल्पनाच नसते. तर मग तुम्ही नक्की कोणती अंडी खरेदी करावीत? चला बाजारातील प्रकार म्हणजे लेबल्स पटकन समजून घेऊया. एक तर केज डेक्स म्हणजे पिंजऱ्यातील कोंबड्यांची अंडी. ही अंडी तितकीशी चांगली नसतात. यामध्ये कोंबड्यांना खूप लहान जागेमध्ये ठेवलं जातं, ज्यामुळे त्यांचा ताण वाढतो आणि स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. शक्य असल्यास ही अंडी टाळली पाहिजे. 2 केज फ्री म्हणजे पिंजरामुक्त. हे जरा बरं आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्या मोकळ्या रानामध्ये फिरत आहेत. त्या अजूनही शेडमध्ये गर्दीत असू शकतात. थोडं बरं, पण तरीही गर्दीही असतेच. तिसरं म्हणजे पाश्चर रेज म्हणजे मोकळ्या रानामध्ये चरणाऱ्या ह्या तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. यामध्ये कोंबड्यांना फिरायला जास्त जागा असते. त्या बाहेर मोकळ्या हवेमध्ये फिरत असतात, नैसर्गिक आहार घेत असतात आणि यामुळे अंड्यामधील पोषक घटक हे अधिक दर्जेदार बनत असतात. आता ऑर्गॅनिक अंड्याबद्दल काय? ही अंडी चांगली आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही ऑर्गॅनिक हा शब्द कोंबड्यांच्या खाद्याशी संबंधित आहे, त्यांच्या राहणीमानाशी नाही. ऑर्गॅनिक कोंबडी ही पिंजरामुक्त असेलच असं नाही, हे महत्त्वाचं आहे. पण फसू नका. ऑर्गॅनिक शिका. सर्टिफिकेशन म्हणजे कोंबड्या मोकळ्या होत्या याची खात्री नाही. सगळ्यात आदर्श जोडी म्हणजे मोकळ्या रानातील आणि ऑर्गॅनिक. यात तुम्हाला दोन्ही फायदे मिळू शकतात, उत्तम वातावरण आणि शुद्ध खाद्य. आणि जर तुम्ही महागडी किंवा प्रीमियम अंडी परवडत नसतील तर माझा सल्ला अगदी सोपा आहे. साधी अंडी खा. रेग्युलर मिळतात अगदी साधी अंडीसुद्धा बाजारामध्ये मिळणाऱ्या पाकिटातल्या प्रोसेस केलेल्या सिरियल्स एनर्जी बारपेक्षा किंवा मैद्याच्या पेस्ट्रीपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी असतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.